आपण बघणार आहोत एकमान पद्धती। एकमान पद्धत म्हणजे एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत सांगणे किंवा अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत सांगणे। दिलेल्या वस्तूची एकूण किंमत बरोबर एका वस्तूची किंमत गुणिले वस्तूंची संख्या। या सूत्रावरून आपल्याला खूप साऱ्या वस्तूंची जर किंमत काढायची असेल तर गुणाकार करावा लागतो, म्हणजे एका वस्तूची किंमत गुणिले वस्तूंची संख्या यांचा गुणाकार म्हणजेच एकूण वस्तूंची किंमत असतो। त्याचप्रमाणे एका वस्तूची किंमत बरोबर दिलेल्या वस्तूंची एकूण किंमत भागिले वस्तूंची संख्या। जर खूप साऱ्या वस्तूंची किंमत दिलेली असेल आणि एका वस्तूची किंमत विचारली तर आपल्याला भागाकार करावा लागतो, आणि खूप साऱ्या वस्तूंची किंमत विचारलेली असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो। एका वस्तूची काढण्यासाठी भागाकार आणि खूप साऱ्या वस्तूंची किंमत काढण्यासाठी गुणाकार। वस्तूंची संख्या व त्यांची किंमत यात एक विशिष्ट संबंध असतो। वस्तूंची संख्या वाढली की किंमत वाढते, यास समचलन म्हणतात। समजा 5 रुपयाचा एक पेन आहे आणि 2 पेन घ्यायचे असतील तर 10 रुपये किंमत होईल, म्हणजे वस्तूंची संख्या वाढली तर किंमत सुद्धा वाढली, याला समचलन म्हणतात। तर वस्तूंची संख्या वाढली की किंमत वाढत नाही, ती कमी होते, यास व्यस्त चलन म्हणतात। म्हणजे एक किंमत वाढली की दुसरी कमी होते, एक कमी झाली की दुसरी वाढते, यास व्यस्त चलन म्हणतात। 8 चॉकलेटची किंमत 40 रुपये आहे, तर 20 चॉकलेटची किंमत किती? प्रश्न आहे, यामध्ये 8 चॉकलेटची किंमत दिलेली आहे, एका चॉकलेटची दिली का? नाही, तर 8 चॉकलेटची दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला 20 चॉकलेटची किंमत काढायची आहे। त्यासाठी आपण अगोदर एका चॉकलेटची किंमत काढून घेऊयात। आधी एका चॉकलेटची किंमत काढू। एक चॉकलेटची किंमत बरोबर एकूण किंमत भागिले एकूण चॉकलेटची संख्या। हे सूत्र आपण अगोदरच पाठीमागे बघितलेले आहे। मग यामध्ये किमती ठेवू। एकूण किंमत किती आहे? 40 रुपये आणि चॉकलेटची संख्या 8। 8 चॉकलेट 40 रुपयात आले। मग एका चॉकलेटची किंमत किती येईल? 8 ने जर 40 ला भाग दिला तर 8 पंचे 40, म्हणजेच एका चॉकलेटची किंमत 5 रुपये। मग आता आपण 20 चॉकलेटची किंमत काढू, कारण एकाची माहिती आहे आणि जास्त याची काढायची आहे आपल्याला। मग त्यासाठी इथे काय होईल? गुणाकार। एका चॉकलेटची किंमत गुणिले एकूण चॉकलेट, 5 गुणिले 20 बरोबर 100, म्हणजे 20 चॉकलेटची किंमत किती आली? 100 रुपये। प्रश्न तोच आहे, 8 चॉकलेटची किंमत 40 रुपये आहे, तर 20 चॉकलेटची किंमत किती? आता हाच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करणार आहोत। बघा, इथे काय आहे? समचलन, कारण चॉकलेटची संख्या वाढलेली आहे। 8 चॉकलेट वरून ती झाली 20 चॉकलेट। मग किंमत काय होईल? कमी होईल का? नाही, तर किंमत सुद्धा वाढेलच। संख्या वाढली तर किंमत वाढत, त्यामुळे इथे काय होत आहे? समचलन। समचलन असल्यास आपण ते असं लिहिणार, चॉकलेट रुपये, 8 चॉकलेट 40 रुपयात,
तर 20 चॉकलेट x रुपयामध्ये. इथे काय होईल, समचलन असल्यामुळे यांचा होईल तिरपा गुणाकार, म्हणजे x गुणिले 8 आणि 20 गुणिले 40 किंवा 40 गुणिले 20. समचलनामध्ये तिरपा गुणाकार होत असतो. समचलनाचे प्रत्येक गणित हे अशा पद्धतीने मांडायचे. 8 चॉकलेट 20 रुपयामध्ये, 8 चॉकलेट 40 रुपयामध्ये, तर 20 चॉकलेट किती रुपयाचे, आणि मग त्यांचा होईल तिरपा गुणाकार. आता x सोबत हे 8 गुणिले आहेत, ते बरोबरच्या उजव्या बाजूला जाताना भागिले मध्ये जातील. x बरोबर 40 गुणिले 20 भागिले 8. 8 एक 8 आणि 8 पंचे 40. x बरोबर 100. अगोदरच्या गणितामध्ये सुद्धा 100च उत्तर आलेलं होतं, परंतु तिथे एका चॉकलेटची किंमत काढून नंतर 20 चॉकलेटची किंमत काढली होती, आणि इथे डायरेक्ट आपण अशा पद्धतीने हे सोडवलेलं आहे. मग या पद्धतीने सुद्धा x बरोबर म्हणजेच 20 चॉकलेटची किंमत आलेली आहे 100 रुपये. वनिता एक काम 12 दिवसात पूर्ण करते, तेच काम सीता 24 दिवसात पूर्ण करते, तर दोघी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. काम तेच आहे. वनिता एक काम 12 दिवसात पूर्ण करते, म्हणजे वनिताला काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, तर सीताला तेच काम करण्यासाठी 24 दिवस लागतात. दोघींचे दिवस वेगळे वेगळे आहेत, परंतु जर दोघींनी मिळून ते काम केलं तर ते किती दिवसात होईल हे आपल्याला काढायचे आहे. मग त्यासाठी वनिता एक काम 12 दिवसात पूर्ण करते. मग तिचं एका दिवसाचं काम किती असेल, ते काढण्यासाठी वनिताचे एका दिवसाचे काम हे 1/12 आहे. जे काम ती 12 दिवसात पूर्ण करते त्यापैकी एका दिवसात ती किती काम करेल, म्हणजेच ती किती करेल तर 1/12. त्याचप्रमाणे सीताला एक काम 24 दिवसात पूर्ण करते. मग ती एका दिवसात किती काम करेल तर 1/24. एका दिवसाचं काम काढायचं असेल तर यालाच काय करतात, छेदामध्ये घेतात आणि 1 हा अंशामध्ये जातो. मग दोघींचे मिळून विचारलेलं आहे आपल्याला, त्यामुळे दोघींचे एका दिवसात होणारे काम. मग दोघींनी जर सोबतच केलं तर एका दिवसात किती काम होईल, यासाठी वनिताचं काम अधिक सीताचे काम. बेरीज करण्यासाठी दोघांचेही छेद समान असावे लागतात, परंतु इथे छेद समान आहेत का, नाही. मग 12च्या पाड्यामध्ये 24 येतात, त्यामुळे आपण काय करू, या 12लाच 24 बनवू. मग ते कसे होईल तर अंशाला आणि छेदाला 2 ने गुणायचे, कारण 12 दुने 24 होतात. म्हणून अंशाला आणि छेदाला जर आपण 2 ने गुणलं तर त्याचे मूल्य हे बदलत नाही, मूल्य तसेच राहतात, म्हणजे तो सममूल्य अपूर्णांक बनतो. मग 2 ने जर गुणलं तर काय होईल, 2/24 अधिक 1/24. आता दोघांचेही छेद समान आहेत, त्यामुळे बेरीज काय येईल, 3/24. यालाच आपण संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकतो. ते होईल 3 × 1 = 3 आणि 3 × 8 = 24, म्हणजेच 1/8. मग 1/8 काय आहे तर त्या दोघींनी मिळून एका दिवसात केलेलं काम आहे. ज्याप्रमाणे इथे आपण घेतलं होतं, हे वनिताचे एका दिवसाचे काम, तिला पूर्ण दिवस किती लागतात, 12.
म्हणून एका दिवसामध्ये 1/12. सीताला पूर्ण दिवस किती लागतात? 24, म्हणून तिचे एका दिवसाचे काम 1/24. मग दोघींना मिळून एका दिवसामध्ये 1/8 काम होते. म्हणजेच त्या दोघींना मिळून किती दिवस लागतील? तर 8 दिवस लागतील. म्हणजेच 8 दिवस हे बरोबर उत्तर आहे. 6 व्यक्तींनी दररोज 5 तास काम करून एक काम 8 दिवसात पूर्ण केले. तेच काम 3 व्यक्तींनी दररोज 4 तासच केले तर किती दिवस लागतील? आता इथे व्यक्ती आहेत, तास आहेत आणि दिवस. आपण काय करणार? इथे सुरुवातीची माणसे गुणिले तास गुणिले दिवस, बरोबर. नंतरची माणसे गुणिले तास गुणिले दिवस. यामध्ये जर आपल्याला आता सध्या दिवस विचारलेले आहेत या प्रश्नामध्ये, म्हणून दिवसांच्या ऐवजी आपण x घेतलेले आहे. जर तास विचारलेले असते तर तासामध्ये x आले असते, किंवा माणसे विचारलेली असते की किती माणसे लागतील तर माणसांच्या जागी x आले असते. त्यामुळे असा जर प्रश्न आला तर त्याला या मांडणीमध्ये आपण बसवणार आहोत. आता x सोबत जे गुणिले आहेत ते या साइडला गेल्यावर काय होईल? भागिले. म्हणजेच x बरोबर 6 गुणिले 5 गुणिले 8. म्हणजे ही बाजू जशाच तशी आहे आणि x सोबतचे हे 3 गुणिले 4 याला काय झाले? भागिले. 3 1 3, 3 2 6. त्याचप्रमाणे 4 1 4, 4 2 8. मग राहिले किती? 2 गुणिले 5 गुणिले 2. यांचा गुणाकार येईल 20. 2 पंचे 10, 10 2 20. मग x बरोबर 20. x काय होते? तर दिवस. म्हणजे किती दिवस लागतील? मग 20 दिवस लागतील. एक काम 10 माणसे 8 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 16 माणसे किती दिवसात पूर्ण करतील? इथे बघा, आता 10 माणसांना 8 दिवस लागतात. 16 माणसे म्हणजे माणसांची संख्या वाढलेली आहे. मग दिवस पण वाढतील का? नाही, कारण माणसं जर वाढली तर काम लवकर होईल ना, म्हणजेच दिवस कमी होतील. माणसांची संख्या वाढली, 10 वरून ती 16 झाली. 6 माणसे वाढलेली आहेत, म्हणजे काम लवकर पूर्ण होणार आणि दिवस कमी लागतील. मग एक संख्या वाढली तर दुसरी काय होत आहे? कमी. म्हणजेच हे व्यस्त चलनाचं गणित आहे. इथे काय आहे? व्यस्त चलन. मग याची मांडणी करून घेऊया आपण. माणसे, दिवस. 10 माणसांना 8 दिवस लागतात, 16 माणसांना x दिवस लागतील. आपण समचलनामध्ये काय केले होते? तिरपा गुणाकार केला होता, बरोबर. या दोघांचा आणि या दोघांचा गुणाकार केला होता. परंतु आता व्यस्त चलनामध्ये आपण x गुणिले 16 करणार आहोत. म्हणजे व्यस्त चलनामध्ये समोरासमोरील संख्यांचा गुणाकार होतो. x गुणिले 16 बरोबर 10 गुणिले 8. आता 16 इकडे गुणिले आहेत, ते इकडे जाऊन भागिले होतील. 8 1 8, 8 2 16 आणि 2 1 2, 2 पंचे 10. मग x बरोबर 5. म्हणजे x काय होते? दिवस. म्हणून किती दिवस लागतील? 16 माणसांना 5 दिवस लागतील.